मोठा उत्साह पाहायला मिळतोय। दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने आलेत। राणे आणि सावंत कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत। मध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याला विनायक राऊत जबाबदार। विनायक राऊत यांनी नारायण राणेंना देवाच्या जागी ठेवलाय, त्यामुळे राणे ह्या निवडणुकीत हवेत। 4 जूनला विनायक राऊतना मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांसोबत खेळायला। विनायक राऊतच्या जिभेला खरूज आहे। राणेंवर टीका ही राऊतची ओळख। वैभव नाईक हा वैभ्या, त्याला ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलं नाही, त्यालाही ऑक्टोबरमध्ये मी घरी बसवणार। म्हणजे राणे साहेबांना देवाच्या ठिकाणी ठेवलं असं मी समजतो। आता हल्ली विनायक राऊत काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाहीये। ते स्वप्नाच्या जगात आहेत। मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, ते आता ते जुना एक तो सिरियल होता ना मुंगेरीलाल, ते आता आमच्या कोकणाचे ते मुंगेरीलाल झालेले आहेत। त्यांना ती स्वप्न दिसत आहेत, ते वेगळ्या जगात आहेत। वस्तुस्थितीला धरून विनायक राऊत कधीच बोललेले नाही। आमच्या कोकणाची जी 10 वर्ष फुकट घालवली त्याचा आता बॅकलॉग भरण्यासाठी आम्हाला राणे साहेबांसारखा माणूस इथे कोकणामध्ये हवा आहे। आणि आता लोकच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। अहो, त्यांची 5 लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भरलेल्या भरगच्च हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे? त्यांची पूर्ण सरकलेली आहे। उरली सुरली जी काय आहे ती 4 जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार, नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार। काल सावंत साहेबांची भेट झाली, तुम्ही देखील त्या बैठकीमध्ये? नाही, मी नव्हतो, नितेश होता। मी तयारीला होतो, मी रत्नागिरीच्या कार्यालयात होतो, पण आमचं बोलणं चालूच आहे कंटिन्यू। राणेंना उमेदवारी मिळणं म्हणजे माझं मताधिक्य वाढणं असं राऊतांनी म्हटलं। आता दुसरं ते काय म्हणणार आहेत? म्हणजे तुम्ही राऊतांबद्दल प्रश्न विचारताय, तो माणूस कधी चांगलं बोललाय का? अहो, त्याच्या जिभेलाच खरूज आहे, खंगराट आहे ते। तुम्ही त्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता? आता दुसरे कुठले शब्द आता बोलायला लावू नका, भैरवबुवाच्या मंदिराच्या बाहेर उभे आपण त्या माणसाकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करता ते तरी सांगा। कधी कोकणासाठी काय चांगलं बोलला, केलं? एक बालवाडी उभी केली, संस्था उभी केली, काय नाही। फक्त बेरोजगार मुलाला त्यांनी रोजगार दिला स्वतःच्या, त्याच्या पलीकडे काय केलं विनायक राऊतांनी? म्हणून सांगण्यासारखं करण्यासारखं काय नाही। राणेंवर टीका करणं हीच त्याची ओळख आहे। विनायक राऊतांची ओळख महाराष्ट्रात काय? हा राणेंचा विरोधक, एवढी त्याची लायकी, आणि त्या लायकीमध्ये त्याला सुट्टी देणार। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईकांनी असं म्हटलं की राणे प्रत्येक वेळी पहिल्या सीट बेंचवरचे विद्यार्थी समजत होते, मात्र ते शेवटच्या बेंचवरचे असल्याचे भाजपने स्पष्ट केलं। एवढं वैभव नाईक बोलू शकत नाही, त्याची जीभ जड आहे। हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला, तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे, तो बोलू शकत नाही। हे सगळं कोणतरी लिहून देतं, वैभ्या हे बोल, मग वैभ्या बोलणार। त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार। त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही, तो कधी मंत्री होणार नाही। 10 वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले, पण ह्याला कोणी साधा मंत्री केला नाही। अरे, तुला बाकावर पण बसवलं नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः। तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको, तुला बाक पण दिला नाही, आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघ। साहेब, आज भाजपचे वरिष्ठ नेते कोण येण्याची शक्यता आहे फॉर्म भरताना राणे साहेब? मला असं कळलंय की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब आलेले आहेत। अजून कोण आले मला माहित नाही, मी व्यवस्थेमध्ये बिझी होतो।